उभा सूत्रधार, काळोखात उभा सूत्रधार. तशीच मी उजेडात उभी असली कशी काळोखात उभी आहे ते तुम्हाला आता कळेलच. याबद्दल याआधी मी तुम्हाला नाटकाबद्दल थोडेसे सांगते. सुधीरला शाळेत बाई काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प देतात. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी घरातील सर्वजण कवितेत संभाषण करू लागतात. लेखिका या कवितेतील गंमत जम्मत या नाटकातून आपल्या समोर सादर करीत आहेत. शारदा दर्डे लिखित कवितेची ओळख सादर करीत आहेत. नववी मराठी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी. कवितेची ओळख. कवितेची ओळख. या नाटकामध्ये मी आजीचे पात्र केले आहे. या नाटकामध्ये मी आजोबांचे पात्र स्वीकारले आहे. या नाटकामध्ये मी आईचे पात्र स्वीकारले आहे. या नाटकामध्ये मी बाबांचे पात्र स्वीकारले आहे. या नाटकामध्ये मी ताईचे पात्र स्वीकारले आहे. या नाटकामध्ये मी राधिकाचे पात्र स्वीकारले आहे. शाळा सुटते, राधिका घरी येते आणि कोणाशीच काही बोलत नाही. अगं राधिका, काय तो आजोबा? केव्हा आलीस? आजचा प्रवेश इतका शांत शांत कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वाढवणे म्हणजे काय हो? कोणी सांगितलं तर हे तुला? अहो, आम्हाला ना बाईंनी शाळेत काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयोग हा प्रकल्प सांगितलाय. मला तर त्याचा फारच ताण आलाय. अगं राधिका, ये इथे बस. मी तुला सांगते काव्य प्रतिभा म्हणजे काय. कविता करण्याची, त्याला समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणे म्हणजे काव्य प्रतिभा होय. आणि तुला यासाठी प्रयत्न करायचे आहे बरं का? हो, असंच सांगितलं असेल तुला बाईंनी. तुम्ही तर लपत बसा. तुम्हाला काव्य प्रतिभेबद्दल तरी माहिती का चालले बोलायला? अगं तू थांब ग. मी पहिले किती कविता लिहायचो. तुमच्या काळात मी पण होती. मला नाही ऐकवलं कधी तुमच्या या कविता. तू जाऊ दे. बरं राधिका, तू काय म्हणतेस ते? आयडिया. मला ना एक आयडिया सुचली. काय हो आजोबा? आपण काय करू? तुझा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कवितेत संभाषण करू आणि त्यामुळे तुला काव्य प्रतिभा म्हणजे काय तेही समजेल आणि तुझा प्रकल्पही पूर्ण अरे होईल. वा आजोबा, ही आयडिया तर फार छान आहे. राधिका आलीच तर हा तुम्ही पटकन. आता आई तू थांब ग जरा. तरी पोरगी. बरं, आपले ते सगळे संभाषण तू कागदावर उतरवून घेशील बरं का? हो, हो. त्यासाठी तुला कागद आणि पेन लागेल. जा घेऊन. आजोबा, तुम्ही काय म्हणलात ते? कविता कागद आणि पेन. हा, आलेच मी आता. ए राधिका थांब. तिन्ही सांजेची वेळ झाली. आपण आधी दिवा लावून ठेवू. चालेल चालेल. आजोबा तुम्ही थांबा. हो, चल. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदाम. काय काळजी? मला काहीतरी सुचलंय. देवापुढे लावते सांजबात, देवापुढे लावते सांजबात, भाजी करते कांद्याची पात, भाजी करते कांद्याची पात. जमलं की नाही? वा 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 वा. आता खरं तर सुरुवात झाली आहे कवितेतून संभाषण करण्याची. आजोबा आपले का कागद आणि पेन? बरं, आता माझा ऐका. म्हाताऱ्याचा वाढतोय वाद. म्हाताऱ्याचा वाढतोय वाद. नको करू ती भाजी आता कांद्याची पात. कधी मी केलेल्या भाजीला म्हणतील का हो? कधी मी केलेल्या भाजीला म्हणतील का हो? नेहमीच मी केलेल्या भाजीला देतात खो, नेहमीच मी केलेल्या भाजीला देतात खो. ए माझी आजी खूप छान. ए माझी आजी खूप छान. आता माझा ऐका. सगळ्यांनी माझा ऐका बरं का? ए माझी सुपर आजी, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी? नको नको, तू कर भाजी छान छान चवळी. तू कर भाजी छान छान चवळी. ए राधिका, आण जरा ती दाताची कवळी. हो आजोबा. बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, तुमची इच्छा हाच ध्यास. भाजी करते चवळीची खास, भाजी करते चवळीची खास. हा, आज काहीतरी घरात नवीन आयटम बनणार. तेवढ्यात राधिकाचे बाबा तिथे येतात. अगं आई, खायला दे ना काही. अगं आई, खायला दे ना काही.